हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि दिवसभर आराम करून झाल्यानंतर आम्ही निघालो आहे बाहेर शॉपिंग करण्यासाठी. येस, आणि शॉपिंग कशाची आहे तर ती आहे आमच्या नेक्स्ट ट्रिपची आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही. जी खूप लवकरच सुरू होणार आहे अँड खूप म्हणजे एक भारी ट्रिप असणार आहे. खूप मस्त. यावेळेस आमचं जे लोकेशन आहे ना ते आमच्या प्लॅनमध्ये नव्हतंच, आमच्या लिस्टमध्येच नव्हतं, कधीच नव्हतं. अँड हे अचानक भयानक झालेलं आहे आणि कोणामुळे झालं ते पण तुम्हाला लवकर फ्युचरच्या व्लॉग्समध्ये. हां, ज्या वेळेला आम्ही तिथे पोहोचू ना त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या व्लॉगमध्ये समजेल की कोणामुळे ही सगळी ट्रिप प्लॅन झालेली ती. अँड वी आर व्हेरी एक्सायटेड. खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे. आम्ही ट्रिपमध्ये जाण्याच्या आधी एवढी शॉपिंग केलेली आहे. मोस्ट ऑफ दी शॉपिंग जी केली आहे ती आम्ही ऑनलाईन केलेली आहे. अँड सूरजची बॅगसुद्धा भरून झालेली आहे ट्रिपला जाण्यासाठीची. ते मी तुम्हाला क्लिप्स दाखवेल. काल रात्री 2 वाजतापासून आम्ही ती बॅग पॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त सूरजचीच बॅग पॅक झालेली आहे. सो मी रात्री तुम्हाला दाखवेल. त्याची एक क्लिप मी काढलेली आहे, ती क्लिप मी तुम्हाला दाखवेल. अजून माझी पॅकिंग बाकी आहे आणि मी काल ॲक्च्युली काढलेले कपडे पॅक करण्यासाठी, पण त्याच्यानंतर मला रिअलाईज झालं की मी जास्त कपडेच घेतलेले नाही आहेत. सिरियसली है ना. तर काही काही गोष्टी मिसिंग आहेत आणि काही काही गोष्टी अजून घ्यायच्या बाकी आहेत ज्या तिथे लागणार आहेत. सो त्याची शॉपिंग करायला जातो आहे, कारण काय नेक्स्ट वीकमध्येच आम्ही वीकडेमध्ये जाणार आहोत. तर आता आम्हाला सुट्टी नाही आहे, आम्हाला डिरेक्टली निघायचं आहे. आणि हा वीकेंडच एक होता आमच्याकडे, त्यातला पण कालचा वीकेंड असाच गेलेला आहे जो कालचा एक दिवस होता तो. आणि आजच्या दिवशी मग आम्ही विचार केला आहे येस, आणि मी सगळ्या अर्बन कंपनीवालीला सुद्धा बोलवलं होतं. सलॉन सर्व्हिसेस ज्या करायच्या होत्या त्या सुद्धा करून घेतल्या आहेत. आणि आता आम्ही शॉपिंगला निघालो आहे. तो लेट्स सी काय काय शॉपिंग करणार होते. आणि तुम्ही जे आता बघाल ना आम्ही जिकडे चाललो आहे त्याच्यावरनं तुम्हाला थोडासा अंदाजा येईल की आम्ही कुठे चाललो आहे ते. तुम्ही ते गेस करू शकता कमेंट्समध्ये आणि आपण बघूया कोण बरोबर गेस करते. आम्ही स्टार्ट केली ही सूरजची पॅकिंग अँड हा सगळा पसारा काढलेला आहे. आणि हे सगळे जे आउटफिट्स आहेत ते सगळे 10 दिवसाच्या हिशोबाने सगळे घेतलेले आहेत. एक एक गोष्ट जशी जशी लक्षात येते तशी तशी पॅक करतोय. सो हे सगळे स्वेटशर्ट्स आहेत आणि सगळे थंडीचे कपडे आहेत. मग त्याच्यावरनं तुम्ही गेस करू शकता की आम्ही कुठे जाणार आहोत ते. सो थोडासा अंदाजा येईल तुम्हाला. आणि लेट्स सी 2-4 दिवसाच्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्लॉग्समध्ये जेव्हा आम्ही पोहोचू तेव्हा तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही आलो आहे आता बेलापूरला आणि चाललो आहे डेकॅथलॉनमध्ये पहिले. उसके अंदर वाइट कलर का पैच है तो उसे 2 लेयर के बीच में रखना है. नॉर्मल ऊपर आप स्टिक कर सकते हैं, उसके कॉन्टैक्ट नहीं होना चाहिए. 2 लेयर अगर आप अप्पर बॉडी का ले रहे हैं 2 लेयर. ही गोष्ट घ्यायची होती ती मिळालेली आहे. आणि आता आम्ही बिलिंग करून जाणार आहे, कारण का माझी शॉपिंग सुद्धा बाकी आहे आणि अजून बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहेत. तेव्हापासून पाऊस नव्हता आणि आता पाऊस सुरू झाला. सूरज खारघरला, कारण काय आम्हाला जायचं झुडिओमध्ये आणि DIY मध्ये, म्हणून आम्ही एकाच ठिकाणी आता बघू काय काय घेतो. झाल्यानंतर आता आम्ही चाललोय DIY मध्ये. फायनली आम्ही घरी आलो आहे आता अँड ही शॉपिंगची बॅग आहे आणि ही वाली जी आहे ती सूरजची बॅग जी आम्ही काल रात्री पॅक केलेली, ज्याचा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितलेला असेल. आणि ही आहे माझी आजची थोडीफार शॉपिंग जी आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल जेव्हा मी आता बॅग पॅक करणार आहे. आणि आता माझी बॅग पॅक करायची आहे. तर मी त्याच्या आधीच ज्या दिवशी थोडंसं आवरलेलं घर त्यावेळेला म्हणजे सगळे
गोष्टी ज्या न्यायच्या आहेत मला त्या मी इथेच ठेवल्या होत्या, सो दॅट ॲक्सेसिबल राहील म्हणून. आणि माझ्याकडे कपडे खूप कमी आहेत नेण्यासाठी आणि घालण्यासाठी सुद्धा. बघा बघा सर्वांनी बघा. नाही ते घेतलेच नाहीत मी जास्त कपडे, त्याच्यामुळे जेवढे आहे तेवढ्यातच मॅनेज करायला लागणार आहे मला. अजून बाकी आहे आहेत ना, हे बघा एक 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 हे बघा. बस बस एवढंच आहे. अजून करायची आहे का मग शॉपिंग? वेळ नाही आता, वेळ नाही ना. वेळ नाही आता. सो मी असे सगळे कपडे ठेवलेले आहेत, तर आता फक्त मला एकदा चेक करायचं की कशावरती काय घालायचं. फक्त मला आता जरा सॉर्ट करायचंय की मला कुठल्या आउटफिट कसा प्लॅन करायचंय, कशावरती काय घालायचंय. आणि आम्ही ज्या ठिकाणी चाललोय तिथे आम्ही ट्रॉली बॅग वगैरे ऑप्शनच नाहीये घेऊन जायचं आमच्याकडे. सो आम्ही घेऊन जाणार ही अशी रक्सॅक बोलतात ना याला? येस, रक्सॅक. रक्सॅक घेऊन जाणार आहे. ही सुरतची भरलेली आहे. माझी वाली कुठे रे? आणि ही 65 kgs 65 लिटर्सची आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व सामान मावलं आहे. आणि हे प्राचीची आहे. कलरची. सो मला याच्यामध्ये सामान फिट करायचं आहे. याच्यामध्ये मला इनर्स पण ठेवायचे, थर्मल सुद्धा घेतले मी, जॉकीचे थर्मल्स घेतले. तर या सगळ्या गोष्टीवरून ज्या मी तुम्हाला दाखवते त्याच्यावर तुम्हाला थोडी थोडी आयडिया येत असेल की आम्ही कुठे चाललो आहे, ते कुठे जाणार असू ते. आणि जी शॉपिंग मी तुम्हाला बोलत होती की मी केली आहे आज, ती आहे हे सॉक्स घेतलेत मी DIY मधून घेतलेत. ऍक्च्युली DIY मध्ये सॉक्स वरती सेल चालू होता म्हणून तिथे घेतलेत. आणि आपलं जे झुडिओमध्ये सुद्धा गेले तर झुडिओमध्ये थोडे म्हणजे एवढे फॅन्सी नव्हते. DIY मध्ये मला खूप फॅन्सी सॉक्स मिळाले. ह्याच्यामध्ये असं क्यूटचं कॅटचं हे बनवलेलं आहे, खूप क्यूट सॉक्स घेतलेत मी. सो हे सॉक्स घेतले आहेत, नवीनाची शॉपिंग आहे ही. अँड हे वॉर्मर घेतलंय जे की थंडीमध्ये काम येतं. म्हणजे आपण जर समजा थंड ठिकाणी गेलो असू आणि जर तुम्हाला खूप थंडी वाजत असेल तर आता हे नवीन निघाले आहे. हे डेकॅथलॉन मध्ये सुद्धा भेटतं, Amazon वरती सुद्धा भेटतं. तुम्हाला हे घ्यायचंय, ह्याला शेक करायचंय आणि 2 कपड्यांच्या लेअर असतील त्याच्यामध्ये ह्याला प्लेस करायचंय, सो दॅट तुम्ही वॉर्म राहाल, जास्त थंडी वाजणार नाही. सो त्यासाठी हे आम्ही घ्यायला गेलेलो. प्लस मी एक जीन्स घेतली आहे झुडिओ मधून. लास्ट मिनिट माझी ऑनलाईन जीन्स कॅन्सल झाली, त्याच्यामुळे मी आज जाऊन झुडिओ मधून घेऊन आली आहे. अँड हे फेस वाईप्स घेतले, हे सुरतचे सॉक्स आहेत, सुरतच्या बॅगेमध्ये ठेवायचे. अँड येस दॅट्स इट. आणि अजून हे लिप ग्लॉस आणि नेल पॉलिश पण घेतले, लायलॅक. ते त्याचा काय उपयोग नाही पण ते एक्स्ट्रा मध्ये. नाही उपयोग कसा नाही, उपयोग आहे ना. तिकडे जाताना लावायला नेल पॉलिश आणि तिकडे ग्लॉस लावायला म्हणून लिप ग्लॉस. उपयोगाशिवाय मी कुठलीच गोष्ट घेत नसते सूरज. हे सगळं आता मला बॅगेमध्ये फिट करायचंय. आय डोंट नो किती वेळ जाणार आहे, लवकर होईल मोस्टली, कारण की मला सगळ्यांचे आता एक एक बुडून लेबल काढून ट्राय मी आधीच केलेले आहेत. तर आता फक्त लेबल काढून भरायचंय, एवढंच काम बाकी आहे. सो मी ते फटाफट आवरते आणि मग त्यानंतर बॅग भरते. मग 2 दिवसांमध्ये जेवढं राहील तेवढं सामान आम्हाला ठेवायचं आहे. 2 दिवसानंतर आम्हाला निघायचं आहे. माझी बॅग भरून फायनली. कपडे मला नको बघा काढून किती ठेवले आणि बाकीचे परत चाललेत कपाटावर. हे आता मी घालून बघितले परत एकदा, बरेचसे कपडे मी परत एकदा घालून बघितले आणि सूरज वैतागला माझ्यावरती. सो चेक करायला पाहिजे ना, परत एकदा घातलं चांगले दिसत आहेत का म्हणून. हे तर जाताना घालायचं म्हणून हे बाजूला ठेवते मी. अँड येस माझी बॅग भरून झाले, तुम्ही बघू शकता. मला असं वाटलं माझी बॅग भरणारच नाही छोट्या छोट्या कपड्यांनी, पण तरी सुद्धा भरून गेली. आणि अजून मेकअप राहायचं आहे, टॉयलेटरीज ठेवायचे आहेत, अजून 1-2 कपडे ठेवायचे आहेत. येस मग झालं. आणि ह्याच्यामध्ये इथे भरले शूज ठेवायचे आहेत. मेन तर शूज ठेवायचे आहेत अजून 1 जोड. कसं होणार आहे काय माहिती. तर माझ्याकडे कपडे पण नव्हते एवढे सगळ्या ह्याच्यामध्ये भरायला, तरी मी कसे ऍडजस्ट करून कपडे भरलेत.
हो ना. खरंच नव्हते माझ्याकडे कपडे. सूरज मला यावेळेस ना जास्त असं कपडे, माझ्या कपड्यांवरती लक्ष नाही दिलं ती यावेळेस. चलो चले हम तो चले अभी ट्रिप पे. रेडी सेट गो. मम्मी खूप वजन आहे. तुझी बॅग होती ना त्याच्यापेक्षा माझ्या बॅगचं वजन जास्त आहे खरंच. मग तू माझी उचल, मी तुझी उचलतो. दोनच दिवसात आम्ही ट्रेकला नाही सॉरी ट्रिपला जाणार आहोत. आणि कुठे जाणार आहोत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गेस करा. माझी तर पॅकिंग झाली आहे, सूरजची सुद्धा झाली आहे. लास्ट मिनिट पॅकिंग अवॉइड करण्यासाठी आम्ही असं करतो की ट्रिपला जायच्या आधी 2-4 दिवस आधीच पॅकिंग स्टार्ट करतो. सो दॅट काही गोष्टी आहेत काही गोष्टी नाही आहेत सगळ्याचं आपल्याला समजतं की कुठल्याची गरज आहे. आणि आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. अँड येस आमचे 2-3 दिवसामध्ये ट्रिप चालू होईल. आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला 2-3 दिवसात जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचू तेव्हा समजेलच. तोपर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये गेस करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.